अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उधळा गुलाल वाजवा नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवारी आले. अनसुयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबाभवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी. अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात, भिवू नको मी पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज ना स्वामी प्रकट दिनाची मला छान अशी वेगळी पूजा मांडायची होती, पण ते काही शक्य झालं नाही. म्हटलं चला जे काही असेल जसं असेल तसं आज आपण करायचं. तर घरामध्ये कलरिंगचं काम चालू आहे, सगळीकडे धूळ आणि कलर आहे, त्यामुळे ते काही मला शक्य झालं नाही. मग छोटीशीच देवघरामध्ये आज पूजा करायची ठरवली. त्याआधी सगळं घर वगैरे सगळं झाडून पुसून स्वच्छ करून घेतलं, मग देवपूजा करायला घेतली. तर मला गुढीपाडव्याची पूजा करायला मिळाली नाही, परंतु स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी मला स्वामींची सेवा करायला मिळावी ह्याचं खरंच खूप मनापासून मला इच्छा होती आणि ती स्वामींनी खरंच माझी इच्छा पूर्ण केली. ते म्हणतात ना, स्वामींपुढे जे काही मागू, जे काही आपण स्वामींपुढे पूर्ण भक्तिभावाने मागितलं ते स्वामी ऐकतात आणि ते नक्कीच पूर्ण करतात. तुमची जर श्रद्धा मनातून असेल आणि मनातून तुमची दृढ इच्छा काही करण्याची असेल तर ते स्वामी नक्कीच ऐकतात आणि पूर्ण करतात. तसंच काहीसं झालं. मोठी पूजा करणं, छान डेकोरेशन वगैरे करणं, साजशृंगार करणं ही आपली इच्छा असते. खूप काही छान असं मांडणी करायचं, खूप काही मोठं साजरं संगीत करायचं ही आपली इच्छा असते. परंतु स्वामींना काय हवं असतं, तर स्वामींना फक्त आपली भक्ती, आपला भाव, आपली श्रद्धा ही महत्त्वाची असते. तसंच काहीसं पूर्ण श्रद्धेने आज जी काही पूजा करायची ती पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे करायची ठरवलं. छोटीच का असेना, परंतु पूजा करायला मिळते ना ह्याचाच मला आनंद आहे. तर छान असं सुरुवातीला स्वामींचा अभिषेक करायला घेतला. अभिषेकामध्ये ना आधी पाण्याने अभिषेक केला, त्यानंतर दुधाने, मग चंदनाने आणि मग अष्टगंधाने छान असा अभिषेक करून घेतला. स्वामी प्रकट दिन आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप मोठा क्षण, खूप मोठा दिवस आहे. तर रोज तर आपण स्वामींची पूजा सेवा करतच असतो, परंतु या दिवशी स्वामींची पूजा सेवा करायला मिळणं हे खरंच खूप भाग्याचं आहे. आणि या दिवशी सेवा करायला मिळणं ना खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तशीच गोष्ट आज माझ्यासाठी झालेली आहे. तर छोटी का असेना, मनोभावे भक्तिभावाने जी काही सेवा आपण करू ती स्वामींच्या चरणी अर्पण असं म्हणून आज छान असा स्वामींचा अभिषेक वगैरे केला. त्यानंतर स्वामींच्या फोटोला पण आज छान स्वच्छ पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर त्यांना देखील चंदनाचा गंध वगैरे लावून घेतला. तर मूर्ती स्वच्छ करून जागेवरती स्थापित करून घेतली. स्वामींचं आवडतं अत्तर, हिना अत्तर असं फुलाला लावून घेतलं. त्यानंतर त्यांना लावून घेतलं. मग स्वामींचं जे वस्त्र आहे ते त्यांना घातलं. आज जे वस्त्र आहे ते थोडंसं मोठं झालेलं आहे, तर चला म्हटलं हे नवीन वस्त्र आहे आणि छान पण दिसतंय, मग आज तेच घालायचं ठरवलं. थोडंसं मोठं होतं आहे परंतु दिसायला खूप सुंदर दिसतंय म्हणून तेच घालायचं ठरवलं. स्वामींचा प्रकट दिन आज आहे, परंतु स्वामी आजही आपल्यामध्ये अस्तित्वात आहेत. म्हणजे हम गया नहीं जिंदा हो म्हटल्याप्रमाणे आजही ते आपल्या चमत्काराने वेगवेगळ्या अनुभवातून आपल्याला त्यांची प्रचिती देतच असतात. असे हे परब्रह्म चैत्र शुद्ध द्वितीया शके 1049 म्हणजेच इसवी सन 1149मध्ये चेली या पवित्र खेडेगावी प्रकट झाले. त्यांचा जन्म जितका अद्भुत व अलौकिक आहे त्याहूनही लाखपटीने अद्भुत व विलक्षण असे त्यांचे जीवनचरित्र होय. खरं तर त्याआधीही आणि नंतरही व आजवरही स्वामी समर्थ आपल्या दृश्य व अदृश्य स्वरूपात भक्तांवर कृपा करतच आहेत. आणि आजही त्यांच्या लीला म्हणा, अनुभव म्हणा, चमत्कार म्हणा कोणत्या ना कोणत्या प्रकारे पाहायला मिळतातच.
आरती वगैरे झालेली आहे, नैवेद्य दाखवलेला आहे. आता बऱ्याच जणांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण वगैरे केलं असेल, तर त्याची सांगता असेल, उद्यापन असेल, तर ते अशाच प्रकारे करायचं आहे की पोथीला हळदी, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत आणि आरती करायची आहे. आणि जो काही नैवेद्य आपण दाखवू तो स्वामी समर्थांना दाखवताना पोथीला पण दाखवायचा आहे. आणि नैवेद्य दाखवताना आपल्याला प्रत्येक पदार्थावरती अशा प्रकारे तुळशीपत्र अर्पण ठेवायचं आहे. आणि एक तुळशीपत्र हातामध्ये ठेवून आपल्याला अशा प्रकारे ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असा मंत्र म्हणून ते तुळशीपत्र शेवटी स्वामी चरणी अर्पण करायचं आहे. असं केल्यानं तो जो काही नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो स्वामींपर्यंत पोहोचतो असं म्हटलं जातं. त्यामुळे अशा प्रकारे हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तसं छान अशी पूजा वगैरे सर्व झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.